नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं छान चमचमीत स्वागत. आज आपण करणार आहोत हिरव्या मटारचा पराठा. तर मटार आजकाल मार्केटमध्ये एकदम फ्रेश आणि स्वस्त आलेले आहेत. तर चला बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेले आहेत हिरवे फ्रेश मटारचे दाणे आणि ते आपण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यात. आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची. त्यासोबतच मी इथं टाकलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि हे सगळं आपण टाकणार आहोत नॉनस्टिक पॅनमध्ये. तुम्ही बघू शकता नॉनस्टिक पॅनमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल आणि त्यामध्ये बारीक कांदा टाकला होता. त्यामध्ये आपण ही हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं तिखट, तर हे मी सगळं टाकलेलं आहे. हे मसाले आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. म्हणजे मिक्सरमध्ये वाटलेले ही सगळे हिरव्या पेस्टमध्ये आपण छान हे सगळं फ्राय करून घेऊयात. त्यानंतर जो पराठा आहे त्याचा किंवा त्याची कणिक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा मैदा, थोडीशी गव्हाची कणिक आणि थोडंसं चण्याचं पीठ. आणि या सगळ्यांची आपण व्यवस्थित एक घट्टसर कणिक मळून घेणार आहोत. त्यानंतर एक छोटीशी चपाती आपण लाटून घेऊ. त्यामध्ये आपला जो मटारची हिरवी पेस्ट होती त्याला व्यवस्थित पसरवून त्याला त्रिकोण आकार शेप मी दिलेला आहे. आकार तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही ठेवू शकता. तर मी इथं त्रिकोणी आकार घेतलेला आहे. त्या त्रिकोणी आकाराला आपल्याला व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित हा पराठा एकसारखा लाटून घेतल्यानंतर चला आपण आता याला फ्राय करायला घेऊयात. हा जो आपण मटारचा पराठा करतो ना, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही इथे कुठल्याही भाज्यांचा पराठा करू शकता. मार्केटमध्ये मिळणारं जसं की फ्लॉवर आहे किंवा मशरूम आहे किंवा वाल आहेत, गाजर आहे, दुधी भोपळा आहे, बीट आहे. ह्या पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये त्याचा छान एकसारखा गर वाटून घेतलात आणि त्यामध्ये तुमच्या चवीनुसार आलं लसूण मिरचीची पेस्ट किंवा इतर मसाले जे घेऊन नॉनस्टिक पॅनमध्ये तुम्ही छान त्याला 1-2 वाफ येईपर्यंत त्याचं असं घट्टसर आतलं जे सारण आहे ते बनवून घेतलं की त्यानंतर तुम्ही हा अशा पद्धतीने डोमध्ये व्यवस्थित फिल केल्यानंतर तुमचा कोणत्याही आकारातला छान टेस्टी असा पराठा तयार होतो. तर आज मी केला होता मटारचा पराठा, जो एकदम छान आणि टेस्टी लागतो आणि दिसायला पण एकदम मस्त दिसतो. हे पराठे जे आहेत ते अगदी संध्याकाळपर्यंत व्यवस्थित चांगले राहतात, खराब होत नाहीत, कारण आपण सुक्की भाजी ही फ्राय करून घेतलेली असते. आणि तुम्ही दही, सॉस, लोणचं याच्यासोबत पण छान खाऊ शकता. एन्जॉय.